नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे चव मराठवाड्याची। आज आपण बघणार आहोत चमचमीत झणझणीत असा ढाबा स्टाईल अख्खा मसूर। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। गॅसवर आपण गरम करायला कुकर ठेवलाय। कुकर मध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेणार आहोत। तेल गरम झालं की आपण त्यात दालचिनीचा बारीक तुकडा टाकून घेणार आहोत। 2 तेजपत्त्याची पानं, आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया। तेलामध्ये जिरं टाकून घेऊया। जिरं चांगलं तडतडायला लागलं की त्यात आपण लगेच मोहरी टाकून घेणार आहोत। जिरं मोहरी चांगलं तडतडलं की त्यात आपण लगेच कट केलेल्या उभ्या मिरच्या टाकून घेणार आहोत। मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्यात तेलामध्ये। मिरच्या भाजून झाल्या की आपण लगेच त्यात 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले ते टाकून घेऊयात। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हे बघा, आपला कांदा चांगला भाजत आलाय। कांदा आपला चांगला लाल भाजून झाल्यावर त्यात आपण एक कट केलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटो पण चांगला असा मस्त परतून द्यायचा आहे। आता मीठ टाकून घेऊया। मीठ चवीनुसार टाकायचंय। आता यात आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहोत। आणि चांगली परतून घ्यायचंय। मसाला करपू नये म्हणून त्यासाठी सारखं हलवत राहायचंय। आता आपण पावडर मसाले टाकून घेणार आहोत। हळद टाकूयात, लाल तिखट, अंबारीचा कांदा लसूण मसाला, धने पावडर, गरम मसाला। हे सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत। मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। हे पाहू शकता, आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलंय आणि आपला मसाला पण चांगला परतून झालाय। आता आपण मसाल्यामध्ये चांगला स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवलेला अख्खा मसूर टाकणार आहोत। अख्खा मसूर मसाल्यात चांगला परतून घ्यायचा आहे। आपल्याला अख्खा मसूर जर भिजत ठेवायला टाइम नसेल तर आपण डायरेक्ट कुकरला लावू शकतो 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत। मसूर आता चांगला मसाल्यात परतून झालाय। आता आपण त्यात 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत। आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया।
आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघूया. आपण पाण्यात भिजवलेला मसूर आहे त्यामुळे 2च शिट्ट्या होऊन द्यायच्यात. 2 शिट्ट्या झाल्यात. आता आपण कुकर उघडून बघूयात. आपण बघू शकता मस्त झणझणीत चमचमीत ढाबा स्टाईल अख्खा मसूर आपला तयार झालेला आहे. दिसायला पण एकदम मस्त असा दिसतोय. मला तर बघूनच भूक लागली आहे. मी तर मस्त असं बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.